हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास. मावळ तालुक्यातील दरड, प्रवण आणि अतिधोकादायक गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आता थेट मंत्रालयाच्या पातळीवर पोहोचला आहे. पाटण येथे घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर तसेच तालुक्यातील इतर धोकादायक गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबत बुधवार 12 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे राज्याचे पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा जाधव पाटील यांच्या दालनात आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक पार पडली. या बैठकीत मावळमधील नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने मांडण्यात आला असून पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पाटण गावातील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत प्राधान्याने चर्चेचा. नागरिकांच्या रास्त मागण्या प्रशासनासमोर मांडल्यानंतर पाटण गावातील बाधित नागरिकांचे गावातीलच गट क्रमांक 406 मधील गायरान जागेत पुनर्वसन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुर्घटनेनंतर असुरक्षित परिस्थितीत असलेल्या पाटण ग्रामस्थांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा मार्ग निश्चित झाला आहे. यासोबतच माळीन सदृश आणि अतिधोकादायक परिस्थिती असलेल्या कळकराई, सावळा, बोरज, भुशी, माऊ, तुंग, मालेवाडी, ताजे आणि लोहगड या गावांचे पुढील 10 दिवसात भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागामार्फत प्राधान्याने सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले. या सर्वेक्षणातून संबंधित गावांमधील दरड व भूस्खलनाचा धोका, भूगर्भीय परिस्थिती आणि पुनर्वसनाची आवश्यकता याबाबत स्पष्टता मिळणार आहे. मावळच्या डोंगराळ भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न केवळ पावसाळ्यापुरता मर्यादित नसून भविष्यातील जीवित हानी टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी बैठकीत धोकादायक गावांचे तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक त्या ठिकाणी पुनर्वसनाची कार्यवाही करण्याची मागणी केली. त्यावर शासन स्तरावर सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व गावांच्या पुनर्वसनासाठी लागणारा अपेक्षित खर्च तसेच रस्ते, पाणी, वीज आणि इतर आवश्यक नागरी सुविधांचा समावेश असलेला परिपूर्ण प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोरही ठेवण्यात येणार असल्याचं बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. ज्या गावांना किंवा भागांना पूर्ण पुनर्वसनाची आवश्यकता नाही अशा ठिकाणी भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षण भिंती आणि इतर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. पाटण दुर्घटनेनंतर मावळातील दरड, प्रवण गावांमध्ये निर्माण झालेली भीती लक्षात घेता या बैठकीतील निर्णय अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. विशेषतः पाटणच्या पुनर्वसनासाठी जागा निश्चित होणं आणि इतर 8 अतिधोकादायक गावांचे 10 दिवसात GSI सर्वेक्षण करण्याचे आदेश मिळणं यामुळे मावळातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शासन स्तरावर ठोस पावलं उचलली जात असल्याचं चित्र आहे. मावळमधील एकाही नागरिकाच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात अशी भूमिका आमदार सुनील शेळके यांनी बैठकीत मांडली. आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पुढील काळातही सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या महत्त्वपूर्ण बैठकीस पुनर्वसन विभागाचे सहसचिव संजय इंगळे, अवर सचिव बाळासाहेब हजारे, पुण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी, मावळ मुळशीचे उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॅलो मावळसाठी सचिन शिंदे, लोणावळा. आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.